अमरावती परतवाडा राज्य महामार्गावरील शेकडो वृक्षांना जाणीवपूर्वक आग लावून त्यांचा नाश केला जात असल्याचा गंभीर आरोप वृक्षप्रेमींनी केला। वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाच्या स्थगितीचा आदेश असल्यावरही वृक्षांच्या बुंध्यांना आग लावून त्यांना नष्ट करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याची चर्चा सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातील आसेगाव, आष्टी परिसरासह महामार्गाच्या विविध भागात अशा प्रकारची अनेक झाडं दिसून येत आहे। या मार्गावर कडुलिंब, चिंच, बाभूळ यासारख्या मौल्यवान प्रजातींची शेकडो वृक्ष वर्षानुवर्ष उभी आहे। रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे वृक्षतोड होणार असल्याच्या भीतीनं पर्यावरण प्रेमींनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। त्यानंतर न्यायालयानं वृक्षतोडीवर स्थगनादेश दिला, त्यामुळे अनेक वृक्ष वाचले। दरम्यान 6 किलोमीटरच्या रस्ता बांधकामासाठी वन विभागानं पूर्वी वृक्षतोडीला परवानगी दिली होती। त्यानुसार काही झाडांची तोडही करण्यात आली, मात्र आजही तोडलेली झाडं रस्त्याच्या कडेला पडून असल्याचं दिसून येत आहे आणि काही ठिकाणी वृक्षाच्या बुंध्यांना आग लावून त्यांना हळूहळू नष्ट केलं जात आहे। मागील 6 महिन्यात सुमारे 200 पेक्षा अधिक वृक्ष जाळून नष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। तर या प्रकरणात महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागांचं दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे। त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करावी आणि उर्वरित वृक्षांचं संरक्षण करावं अशी मागणी वृक्षप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्ते करत आहेत।